अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत आता पत्रवार सुरू झालं। राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या सहीची 2 महिन्यात 2 पत्र निवडणूक आयोगात गेली। दोन्ही पत्रात हुकूम एकच, हे पत्र ग्राह्य धरा, आधीचं रद्द करा। पण धक्कादायक म्हणजे दोन्ही पत्रात प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष असल्याचा उल्लेखच नाही। हा टेक्निकल एरर आहे की पॉलिटिकल ऑपरेशन, याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीची 2 पत्र, दोन्ही पत्रांवर सही आहे राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची। पहिलं पत्र 10 मार्च 2026 चं, दुसरं 29 एप्रिल 2026 चं। दोन्ही पत्रात एकच ओळ कॉमन आहे, हे पत्र ग्राह्य धरावे, मागील सर्व पत्रव्यवहार रद्द करावे। पण गोंधळ इथेच आहे, या दोन्ही पत्रात पक्षाचे 2 बडे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदाचा साधा उल्लेखही नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 26 फेब्रुवारी 2026 ला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली। या बैठकीत सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तर निवड झाली, मात्र याच वेळी प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांच्या नावाची देखील घोषणा झाली। या निवडीचे ज्यावेळेस निवडणूक आयोगाला मिनिट्स पाठवण्यात आले, त्यावेळी मात्र प्रत्यक्षात या दोन्ही नेत्यांच्या नावांपुढे महत्त्वाच्या दोन्ही पदांचा उल्लेख नसल्याची बाब समोर आली। यानंतर मोठा गदारोळ झाला। पक्षाच्या वतीनं लवकरच नवीन पत्र काढण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं, मात्र प्रत्यक्षात 29 एप्रिल 2026 ला नव्यानं जे पत्र काढण्यात आलं त्यात देखील या दोन्ही नेत्यांच्या नावापुढे कुठल्याही प्रकारचा उल्लेख नसल्याचं समोर आलं। एकंदरीतच काय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले 2 महत्त्वाचे नेते 2 वेळा पत्रव्यवहार आणि 2दा त्यांचं नाव वगळलं। ते पदावर आहेत आणि पदावर राहणार आहेत। यापूर्वी ते पदावर होते आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष। मी अगोदरच सांगितलं, निवडणूक आयोगाकडे सबमिट केलेली कागदपत्र ही तात्पुरत्या स्वरूपाची व्यवस्था आहे। त्यामुळे प्रत्येकच वेळेला यादीमध्ये एखादी कमी जास्ती जर काही झालं असेल किंवा चूक जरी झाली असेल, त्याच्या संदर्भानं फार तर्कवितर्क करणं आवश्यक आहे। प्रश्न फक्त पदांचा नाही, प्रश्न आहे ही पत्र कोण लिहितंय। पक्षातच चर्चा आहे की निवडणूक आयोगासोबतचा सगळा पत्र प्रपंच पार्थ पवार हाताळताय, म्हणजे सुनेत्रा वहिनींची सही, पार्थ पवारांची शाई। सुनेत्रा पवार यांना रोखता येत नाही अशी ही चर्चा आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, पटेल तटकरे नसतील तर पक्षाचं भविष्यच अडचणीत येईल अशी भीती आमदार व्यक्त करतायत। राष्ट्रवादी पक्षामध्ये कसलीही चलबिचल नाही, नेत्यांमध्ये कसलेही मतभेद नाहीत, परंतु जाणीवपूर्वक राष्ट्रवादीमध्ये चलबिचल आहे, जाणीवपूर्वक राष्ट्रवादीमध्ये नेत्यांमध्ये मतभेद आहेत, अशा पद्धतीच्या बातम्या काही लोकांकडनं दाखवल्या जातात, पेरल्या जातात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, प्रफुल्लभाई पटेल, तटकरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पक्षामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू आहे। गोंधळात भर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून नो इनकमिंग असं भाजपनं स्पष्ट केलंय। म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नाराजांना भाजपचा दरवाजा बंद आहे। अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातली बिघडती घडी सावरायची असेल तर आता शरद पवारांनाच पुढाकार घ्यायला हवा असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही आमदारांचं म्हणणं आहे। एबीपी माझाशी बोलताना विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सध्या जो गोंधळ सुरू आहे तो आता शरद पवारांच्या दारी पोहोचलाय असंच म्हणावं लागेल। दादांच्या बाबतीत सुद्धा ते वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी वागत होते, हे क्लिअर कट बऱ्याच लोकांना तिथं माहिती आहे। त्यांचा जो काही ऑडिओ आहे, जो सुनेत्रा काकींनी ऐकला आत्ता पत्र बाहेर काढायच्या आधी, तर पार्थ आणि सुनेत्रा काकींना सुद्धा तो ऑडिओ माहिती, दादांबद्दल ते काय काय तिथं बोलले होते। आणि मग जी व्यक्ती पवारसाहेबांची नाही झाली, जी व्यक्ती दादांची नाही झाली, दादांनी तर एवढा मोठा निर्णय पवारसाहेबांना सोडायचा त्या ठिकाणी घेतला, तर ती व्यक्ती लोकांची कशी होणार, आमदारांची कशी होणार? मुद्दा सरळ आहे। 26 फेब्रुवारीला घोषणा झाली, पण 10 मार्च आणि 29 एप्रिलच्या कागदावर पदं गायब झाली। पक्षाकडून अधिकृत घोषणा नाही, सुनेत्रा पवार गप्प आहेत। त्यामुळे आता निवडणूक आयोगाने काय अंतिम मानावं? कार्यकारिणीतला ठराव की अध्यक्षांच्या सहीचं पत्र आणि सही वहिनींची शाई पुतण्याची या चर्चेत राष्ट्रवादीचं भवितव्य टांगणीला लागलंय का? निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई।